महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आज दिवसभर ते कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत। त्याचबरोबर ते पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील स्थानिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांना सूचना देणार आहेत। सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस मुलाखती घेण्यात येणार आहेत। भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत असून 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीतील माकपकडून महापौर पदासाठी नवीन फॉर्म्युला देण्यात आलाय। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 5 वर्षात 5 महापौर देण्याची मागणी माकपनं केली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि या निवडणुकीत 115 नगरसेवक निवडून महापालिकेत जाणार आहेत। यंदाचं राजकारण पाहता उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। गेल्या 10 वर्षात 4 लाख मतदार वाढलेत आणि त्यामुळे कोण भारी ठरणार आणि कोण घरी बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता शहरात सर्वच राजकीय पक्षांकडून युती, आघाडी आणि स्वतंत्र लढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। अशातच महापालिका निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर इथे देखील शिंदेसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती व्हावी या दृष्टीनं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांसमोर प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे। तब्बल 10 वर्षांनी वसई विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे। 29 प्रभागात 115 नगरसेवक निवडले जाणार आहेत। त्यासाठी पालिकेनं जय्यत तयारी सुरू केली आहे। मतदानासाठी 1400 मतदान केंद्र तयार करण्यात आले असून त्यासाठी तब्बल 6500 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत। धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी महापौर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय। जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी काल जाहीर करण्यात आली। 27 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। अंतिम यादी जाहीर झाली असली तरी दुबार मतदार शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं। सांगोल्यातील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील आज मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे। दीपक साळुंखे पाटील यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे। पालिका निवडणूक आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्याच्या दृष्टीनं दीपक साळुंखे मोठा निर्णय घेणार आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एका पत्रानं संपूर्ण धाराशिव शहरात खळबळ उडवली आहे। भाजप उमेदवारांची थेट तुलना हसीना पारकर यांच्याशी केली असल्यानं भारतीय जनता पार्टी ओमराजेंच्या पत्रावर संतप्त झालेत। ओमराजेंनी महिलेची माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आला आहे। अमरनाथमध्ये नगरपरिषदेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकेबंदी आणखी कडेकोट झाली आहे। अमरनाथ शहरात येण्यासाठी जे प्रवेशद्वार मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी पोलीस नाकाबंदीच्या माध्यमातून शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देत आहेत। धाराशिव पोलिसांनी नोटीस बजावून देखील भूम तालुक्यातील आरसोली पुरण शिवारात रविवारी दुपारी रेड्यांच्या झुंजीचं आयोजन केलं होतं। अलम प्रभू यात्रेनिमित्त रेड्यांच्या झुंजी लावण्यात आल्या। यावेळी 2 गटांमध्ये हाणामारीसह दगडफेक देखील झाली। या प्रकरणी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांच्यासह 13 जणांच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। हिंदी टीव्ही क्षेत्रातील अभिनेता अनुज सचदेवाला मारहाण करण्यात आली। राहत्या इमारतीमध्ये पार्किंगच्या वादातून मारहाण करण्यात आली। बंगूरनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे सोलापूर महामार्गावर डबल सीट येणाऱ्या दुचाकी स्वाराचा तोल जाऊन पडल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। सोलापूर जवळील बाळी इथल्या टाटा सर्व्हिस सेंटर समोर हा अपघात झाला। धुळेच्या शिरपूर तालुक्यातील मोहिदा शिवारात शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर तरसनं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झालाय तर शिरपूर तालुक्यातीलच पळासने शिवारात बकऱ्या चरणाऱ्या एका मेंढपाळावरती तरसनं हल्ला करून त्याला जखमी केलं। उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना 40,000 रुपयांची लाच रंगेहात पकडण्यात आली आहे। नायब तहसीलदार प्रलंबित पगार काढून देण्यासाठी लाच मागत असल्याची तक्रार देण्यात आली होती। मावळ तालुक्यामध्ये तापमानात लक्षणीय घट झाली आहे। थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अमरदेवी मंदिर, घोरडेश्वर देवालय तसंच तळेगाव दाभाडे सीआरपीएफ कंपाऊंड या परिसरात रात्रीच्या वेळी वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत। शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पोलीस निरीक्षकांची यासंदर्भात भेट घेतली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव इथे सार्वजनिक स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। गावातील एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्यानं संतप्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरण रचले आणि या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।
मुंबईतील हवेचा सरासरी दर्जा काल मध्यम श्रेणीमध्ये असला तरी गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वाईट हवेची नोंद झाली आहे. काल मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 119 इतका नोंदला गेलाय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा होऊन हवेची समाधानकारक श्रेणीमध्ये नोंद झाली होती. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण 295 एकरवर जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क उभारलं जाणार आहे. प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. मुंबईकरांसाठी आजवरचं हे सर्वात मोठं गिफ्ट असून ते या ठिकाणी कोणतंही कॉन्क्रीटचं काम होणार नाही. हे सेंट्रल पार्क भूमिगत मार्गानं थेट कोस्टल रोडशी जोडलं जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाला आयुष्मान भारताचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी यांनी अचानक भेट देत आरोग्य सेवेचा आढावा घेतला. पाहणीमध्ये रुग्णालयातील स्वच्छता आणि आहार व्यवस्था समाधानकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये भिक्खू संघाचा चारिका सहवास उपक्रम पार पडला. यावेळी भंते प्रज्ञानंद थेरो यांनी मार्गदर्शन केलं. गौतम बुद्धांचे विचार जगाला शांतीकडे नेणार आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव मनमाडसह ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढलेला आहे आणि मालेगावचा पारा 9 तर निफाडचा पारा हा 6.5 अंशांवर आलाय. कडाक्याच्या थंडीचा गहू, हरभरा, कांदा यासह रब्बीच्या इतर पिकांना फायदा होणार आहे. 3 महिने उलटून देखील पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित आहे. 16 सप्टेंबरला अजिंठा डोंगरातील मुसळधार पावसानं हाहाकार उडवला होता आणि या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शिंदाडसह पाचोरा तालुक्यातील इतर गावांना देखील बसला असून सध्या 450हून अधिक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. बांगलादेशनं कांद्याची आयात चौपट केल्यामुळे लासलगाव मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे. अशातच लाल कांद्याला प्रति क्विंटल 2,300 रुपये तर उन्हाळी कांद्याला 2,200 रुपयांचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. अकोल्याच्या बार्शी टाकळीमध्ये नाफेडमार्फत सुरू असलेल्या सोयाबीन आणि कापूस खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. शेतकरी एल्गार समितीकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे अथवा फिंगरप्रिंट मशीनद्वारे घेण्यात यावे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. पैठणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून मी कोर्टात उभं राहील असा इशारा रामराजे नाईक निंबाळकरांनी विरोधकांना दिलाय. तर डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशी विधानं करतायत असं म्हणत भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी प्रत्युत्तर दिलंय. मेक्सिको देशामध्ये भीषण विमान अपघात झाला. एक छोटं खासगी विमान कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की विमानाचं लँडिंग होताच परिसरात आग लागली. ब्राझीलमधील ग्वायबा इथे जोरदार वाऱ्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा कोसळला. हा पुतळा 1900 मध्ये बसवण्यात आला होता. जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडीमध्ये शेतकरी एकनाथ डोंगरेंच्या घराजवळील गायींच्या गोठ्यावर बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाळीव कुत्र्यानं जोरजोराने भुंकत या बिबट्याला पळवून लावलं. जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे उभं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आलंय. कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारात बिबट्या जेरबंद करण्यात आलाय. वन विभागानं लावलेल्या पिंजरात बिबट्या अडकल्यानं स्थानिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला. धाराशिवच्या भूममध्ये सोनगिरी भोनगिरी गावातील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. शेतीपंपांना 8 तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. सिंधुदुर्गात मानेजवळील गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर एका मुलीचा कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी कणकवलीतील नागवेकर हॉस्पिटलची तोडफोड केल्याच्या घटनेप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. वाशिमच्या रिसोड तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात रिसोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे. तर इतर 8 सराईत गुन्हेगार फरार झालेले आहेत. या सगळ्यांच्या विरोधात फसवणूक, अपहरण आणि दरोडा असे गुन्हे दाखल करण्यात आले. काँग्रेसनं उल्हासनगर शहरासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यामध्ये 500 फूट आणि त्यापेक्षा कमी असलेल्या घरांना करमाफी, शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा आणि आरोग्याच्या सुविधा अशा अनेक सुविधांचा उल्लेख जाहीरनाम्यात करण्यात आलाय. शिवाय काँग्रेस ही उल्हासनगर महापालिकेच्या सर्व 20 प्रभागात उमेदवार देणार आहे. नागोठणे एसटी बस डेपोच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मंत्री अदिती तटकरे आणि भरत गोगावले एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. नाशिकच्या तपोवननंतर ठाण्यात देखील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात झाडांची कत्तल होणार आहे. 3,300 बेडचं नवं रुग्णालय बांधण्यात येणार आहे आणि त्यामुळे 700हून अधिक झाडं तोडली जाणार आहेत. दरम्यान एकही झाड तोडू देणार नसल्याचा मनसेनं इशारा दिलाय.
मीरा रोड पोलिसांनी झुंझुनू राजस्थान इथे एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी संशयावरून 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात कुख्यात गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील फतेगड मध्यवर्ती कारागृहातून त्याला ताब्यात घेण्यात आले. आज त्याला ठाण्याच्या मकोका कोर्टात हजर करण्यात येणार आहे. जळगावच्या यावलमध्ये एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये जळगाव जिल्ह्यातील वनपट्टेत वितरण करण्यात आलेल्या आदिवासी समाज बांधवांनी आंदोलन केले. वनहक्क कायदा 2006 आणि 2008 तसंच सुधारित 2012 नुसार अंशतः मंजूर करण्यात आलेल्या वनदाव्यात वनपट्टेधारकांना अल्प प्रमाणात वनपट्टे वितरण करण्यात आले. त्यांना पूर्णपणे वनपट्टे दिले जावे अशी आंदोलकांची मागणी आहे.